सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण असलेल्या भारतामध्ये अनेक सण व उत्सव साजरे केले जातात आणि त्यानिमित्ताने मजेदार व तेवढ्याच वैविध्यपूर्ण जेवणावळ्या सुद्धा घडतात। आज आपण अशीच एक कोणत्याही सणाला बनवता येईल अशी संपूर्ण जेवणाची थाळीची रेसिपी बघणार आहोत। बघत राहा शेवटपर्यंत। यामध्ये ऐनवेळी फरमाईश झालेला एक गोडाचा पदार्थ सुद्धा आपण बनवणार आहोत। वेलकम टू मयुदिका रेसिपीज। मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आजच्या विशेष भागात खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या रेसिपीचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या किचनमध्ये स्वयंपाक करता त्याच पद्धतीने इथे आम्ही स्वयंपाक सुरू केलेला आहे। एक एक पदार्थ जसा जसा पुढे येईल तसा तसा तो तुमच्या समोर मांडण्यात येईल। आता आपण इथं मध्यम आकाराचे 4 कांदे घेऊन त्यांना उभ्या पद्धतीने चिरून पाण्यामध्ये उकळून घेतलेले आहे। कांदे पाण्यामध्ये उकळताना कांदे ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण पाण्यामध्ये उकळलेले आहे। त्यामधल्या नंतर पाणी काढून घेतलेलं आहे आणि कांदा आपण बाजूला काढून घेतला आहे। पुढच्या प्रिपरेशनसाठी आपण कोथिंबीर निवडत असताना त्यामधून निघालेल्या काड्या अशा पद्धतीने बारीक कापून घेत आहोत। आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्यात पाव चमचा जिरं घातलं। ते थोडंसं तडतडलं की 4-5 लवंगा घातल्या, 4-5 काळे मिरे, 2 छोटे तुकडे दालचिनीचे त्यात घातली, सोबत 2 तेजपत्ते तुकडे करून घातले, 12-15 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत, 1 चमचा खोबऱ्याचा कीस घातलाय आणि 2 इंच अद्रकचा तुकडा किसून घालायचा। सगळं छान तेलात परतवताना त्यात एक मध्यम आकाराचा टमाटा 4 फोडी करून घातला व मुठभर कोथिंबीरच्या चिरून घेतलेल्या काड्या घालायच्या आहेत। इथं धने न वापरता तुम्ही अशा पद्धतीने कोथिंबीरच्या काड्या वापरून बघा, पदार्थ कुठल्या कुठे स्वादिष्ट बनतो। तेलात परतून घेतलेले सगळे जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्याला बारीक फिरून घ्यायचे आहे। मिक्सरला घातलेले सगळे जिन्नस जाडसर फिरून झाल्यानंतर आपण उकडून घेतलेले कांदे आतापर्यंत थंड झालेले आहेत ते सगळे यात घालायचे आहेत आणि ते सोबत सगळे फिरवून याची एक मस्त फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकतात। आता इथं आपण पाव किलो मस्तपैकी ताजं फ्रेश पनीर कट करून घेत आहोत। आपल्याला हव्या त्या आकारामध्ये याचे तुकडे करून घ्यायचे। आपण आता एका कढईमध्ये 3 पळ्या तेल घेतलेले आहे। यामध्ये आपण हे पनीरचे तुकडे हलकेसे फ्राय करून घेत आहोत। अगदी जास्त वेळ फ्राय न करता थोडंसं तेलामध्ये त्याला टाकायचं, आलटून पालटून लगेच वरती काढायचं आहे आणि उरलेल्या तेलामध्ये आपण सगळं मिक्सरला वाटून घेतलेला तो सगळा मसाला यात घालायचा आहे। आजच्या थाळीमधला आपण एक महत्त्वाचा पहिला पदार्थ मटर पनीर मसाला बनवत आहोत। त्यासाठी आपण वाटाण्याच्या मस्तपैकी फ्रेश शेंगा आणल्या होत्या, त्याच्या मुठभर दाणे आपण काढून ह्या मसाल्यामध्ये घालत आहोत। अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने घरच्या घरी जर का हे मटर पनीर बनवलं तर तुम्ही मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन खायचं विसरून जाल। याची सर्वात खास मस्त अशी गोष्ट म्हणजे हे सगळं फ्रेश आहे, जे की बऱ्याच हॉटेल्समध्ये बनवून ठेवलेलं असतं 8 दिवस 15 दिवस महिन्याभरासाठी। मित्रांनो, हाच पदार्थ जर हॉटेलमधला असला तर तुम्हाला तो जास्त स्वादिष्ट का वाटतो त्याची एक मी छोटीशी ट्रिक तुम्हाला घरच्या घरी सांगतो। हे पदार्थ किंवा हे मसाले फ्राय करताना अगदी निवांत पद्धतीने जाडबुडाच्या कढईमध्ये मंद आचेवरती याला फ्राय करायचं आहे। तुम्ही बघू शकतात आपण अजिबात घाई न करता याला फ्राय करून घेत आहोत। मध्ये अगदी 2 मिनिटांसाठी आपण यावरती झाकण सुद्धा ठेवलं होतं। आता या सगळ्या फ्राय केलेल्या जिन्नसांमध्ये पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात, अर्धा चमचा मयुदिका गरम मसाला घातला आहे। हे सगळं छान मिक्स करून घेऊया आणि यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे। आपले मसाले छान फ्राय झालेले आहेत। तुम्ही बघू शकता ते कढईपासून थोडे थोडे सुटे होताना आपल्याला दिसत होते। आता यामध्ये आपण थोडंसं मिक्सरचं भांडं विसळून पाणी घातलं आहे। तुम्ही बघू शकता हळूहळू त्याला तेल सुटतंय आणि आता आपण त्यामध्ये तळून घेतलेले हे पनीरचे सगळे तुकडे घालायचे आहे। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता 1 ते 2 मिनिटं आपण हे सगळे मसाले, हा सगळी ग्रेव्ही ही सगळी पनीरमध्ये छान ब्लेंड होईस्तोवर आपण याला गरम करणार आहोत। तुम्ही चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा। एवढ्या मजेदार रेसिपीज तुम्हाला आवडत तर असतीलच, त्यामुळे ते लाईक आणि शेअर पण जरूर करा। आता गॅसवरती आपण एका भांड्यामध्ये 1 मोठा चमचा साजूक तूप घेतलंय, त्यामध्ये पाव चमचा जिरं घातलंय, त्यामध्ये 1 तेजपत्ता घातलाय। हे सगळं तेलामध्ये फ्राय होतंय आणि मुठभर आपण सोलून घेतलेले हिरवेगार वाटाणे त्यात घालत आहोत। हे सगळं सोबत छान परतून घ्यायचं आहे। जिरं वाटाण्याच्या फोडणीमध्ये आपण 2 ग्लास पाणी घालून उकळायला ठेवलेलं आहे। तुम्ही बघू शकतात मस्तपैकी उकळलेल्या ह्या पाण्यामध्ये आता आपण सेंधा मीठ घालत आहोत चवीनुसार आणि यामध्ये स्वच्छ धुतलेले बारीक तांदूळ घालत आहोत। हा आपल्या आजच्या रेसिपीमधला दुसरा पदार्थ आपण तयार करून घेत आहोत। याला वाटाणे घातलेला तुम्ही भात किंवा मटर पुलाव असं सुद्धा म्हणू शकतात। मी तुम्हाला सांगतो, कधी सणावाराला तुम्ही अशा पद्धतीचा राईस तयार करून बघा, सगळ्यांच्या मनपसंतीचा होऊन बसेल। इकडे आपण भात लावत असतानाच साईडला पनीर इकडे गरम होत आहे, त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आहे। अगदी 2 मिनिटांनंतर इकडे परत बघितलं तर आपला भातसुद्धा जवळपास होत आलेला आहे। त्याला आपण झाकण लावून पुन्हा थोडं जास्तीचं स्टीम करून घेत आहोत। तुम्ही बघू शकतात आपला अतिशय सिंपल पण खूपच टेम्पटिंग असा आपला मटर राईस तयार झालेला आहे। यामध्ये आता आपण बारीक चिरलेला भरपूर सारा हिरवागार कोथिंबीर घालायचा आहे आणि याला हलक्या हाताने कालवून घ्यायचं आहे। यावरती 2 मिनिटं अजून आपण झाकण ठेवणार आहोत, जेणेकरून कोथिंबीरीचा सगळा फ्लेवर ह्या राईसमध्ये उतरेल आणि हा अगदी मजेदार असा लागेल। चला तर मग आता आपण ताटाला लावायला उडदाची पापडं तळून घेऊयात। ह्या उडदाच्या पापडांची मेकिंग तुम्हाला बघायची असेल तर वर दिलेल्या आय बटनला क्लिक करून तुम्ही संपूर्ण रेसिपीचं व्हिडिओ बघू शकतात।
सगळ्यांना भूक लागलेली आहे, चला पटापट आता फुलके तयार करून घेऊया. आपण इथे कणिक मळून घेतलेली आहे. आपण पोळपाटावरती फुलका असा मस्तपैकी लाटून घेऊया. त्याला शेकायचं कसं एक छोटंसं टेक्निक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्हाला फुलके बनवणं अतिशय सोपं जाणार आहे. तुम्ही बघू शकता आपण तव्यावरती लाटलेला फुलका, लाटलेली चपाती, पोळी टाकलेली आहे. फुलका बनवताना एक सोपी काळजी घ्यायची. तुम्ही तव्यावर ज्यावेळेस पोळी शेकायला घालतात तेव्हा जी पहिली बाजू असते ती अगदी 2-3 सेकंदात उचलून घ्यायची आहे. बघा आपण अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये उचलून घेतली आहे. ती अगदी अर्धवट शेकली गेली आहे. आता जी खालची बाजू जी तव्याला टेकलेली आहे ती आपण पूर्णपणे व्यवस्थित शेकून घेणार आहोत, कारण ही वरची बाजू आपण गॅसच्या फ्लेमवरती डायरेक्ट फुलवणार आहोत आणि मग डायरेक्ट फ्लेमवरती जास्त जळू नये म्हणून याला आपण अर्धवट शेकलेला असतो. या छोट्याशा ट्रिकमुळे तुमचे फुलके अतिशय मजेदार होतील आणि अतिशय प्रोफेशनली ते बनलेले तयार झालेले असे दिसतील. तुम्ही बघू शकतात आपला फुलका अगदी मस्तपैकी गॅसवर टाकता टम्म फुगलेला आहे. आता एका फोडणी पात्रात थोडंसं तेल घेतलं, त्यात पाव चमचा जिरं, थोडासा ठेचलेला लसूण घातला, त्यातच 7-8 हिरव्या मिरच्यांचे छोटे छोटे काप घातले, एक मध्यम आकाराचा टमाटा एकदम बारीक चिरून घातला. ही सर्व फोडणी मस्तपैकी परतून घेतली व ती सर्व खमंग मजेदार फोडणी ऑलरेडी तयार लोणवलेल्या वरणामध्ये घातली. आपलं मजेदार फोडणीचं वरण किंवा दाल तडका म्हणूया तयार ही सगळी फोडणी घातल्यानंतर ह्या वरणाला हलकीशी एक उकळी आणायची आहे आणि यामध्ये मस्तपैकी बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आहे. याच्याने आणखी याची मजा वाढेल. आता आली फरमाईश, आणि तो पण गोडाचा पदार्थ जो अजिबात सरळ नाही आहे, म्हणजे झटपट बनवण्यासाठी बरं का. आपण मागे थोडी हटणार होतो. या रेसिपीसाठी आदल्या दिवशी मैदा खमीर लावून आंबवावा लागतो, पण आता ती वेळ नव्हती म्हणून इन्स्टंट पर्याय काढला. त्यासाठी आधी चाचणीसाठी साखर एका पॅनमध्ये घेतली. साखरेच्या वर थोडंसं पाणी येईल इतकं पाणी त्यात घातलं. 1 तारीच्या आधी एवढी चाचणी बनवली. त्यात चिमूटभर केसरी रंगसुद्धा घातला होता. आणि मजेदार फ्लेवर आपल्या या पदार्थाला असावा म्हणून त्यामध्ये वेलदोडा बारीक कुटून आपण एक घातला आहे. घरातला एक पिटुकला सदस्य या रेसिपीसाठी रुसून बसला आहे. त्याला खुश करण्यासाठी आपण इन्स्टंट हा पर्याय काढला आहे. चाचणी तर आपली तयार झाली आहे. आता आपण 50 ग्रॅम मैदा एका बाउलला घेतला आहे. त्यामध्ये 40 ग्रॅम दही घातलं आहे. थोडं आंबट असेल तर बरं. आणि मस्तपैकी याला 10 मिनटं फेटून घेतलं. थोडं पाणी घालून आपण याला पोरिंग कन्सिस्टन्सीवरती आणलं आहे. आणि यामध्ये सुद्धा आपण चिमूटभर केशरी रंग घातला. चिमूटभर रंग घातल्यानंतर याला छान मिक्स केलं आहे. यामध्ये आपण चिमूटभर सोडा घालत आहोत आणि हा सुद्धा 1 मिनिटभर मिक्स करून घ्यायचा आहे. आता इथं आपण एक घरात असलेला कॉटनचा एक जाडसर हातरुमाल घेतला आहे. त्याला सेंटरला मध्यभागी एक बारीक होल पाडण्याचा प्रयत्न करून त्यामध्ये आपण हा सगळं बॅटर त्यात ओतून घेतला आहे. आता या कामासाठी ॲक्च्युली प्रॉपर सेटअप असला पाहिजे, पण आपण इन्स्टंट आणि घरगुती पटकन बनवत आहोत, त्यामुळे आपल्याला जे मिळालं त्या पद्धतीने आपण ते करत आहोत. ह्याची एक आपण पोटली तयार करायची आहे, तुम्ही बघू शकतात. आणि ह्या पोटलीमधून आपण तेलामध्ये आता जिलेब्या सोडण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही बघू शकतात होल थोडंसं जाड झालेलं आहे कापडाला आपण जे बनवलं आहे ते, त्यामुळे थोडी जाड जिलेबी पडते. पण आपण त्याचं टेक्स्चर आणि त्याची क्वालिटी चेक करणार आहोत. तुम्ही बघू शकतात जाड बारीक आपण कमी जास्त करू शकतो आपल्याला हवं तेवढं. जिलेबी मेकिंगमधली पहिली स्टेप आपली पूर्ण होताना दिसते. आपण गरमागरम तेलामध्ये सोडलेल्या जिलेब्या मस्तपैकी कराऱ्या कुरकुरीत होताना दिसत आहेत. तुम्ही बघू शकता वरती मस्त फ्लोट होत आहेत तेलावरती हलक्या होऊन. मुळात आपण जिलेबीच्या बॅटरमध्ये हलकासा केशरी रंग टाकला आहे, त्यामुळे तळत असताना त्याचा थोडासा कलर, त्याची शेड चेंज झाली की त्या तयार होतील. आपण त्यांना हळूच पाकामध्ये घालूया. पाकसुद्धा आपण गरम तयार ठेवलेला आहे. अगदी आयत्या वेळी आपण हे करायला घेतलं असलं तरी इतक्या मस्त जिलेबी आपण तयार केल्या आहेत. तुम्हाला मी याचं संपूर्ण टेक्स्चर दाखवणारच आहे. तसं जिलेबी घरी बनवणं म्हणजे तेढी खीर मानली जाते, आणि ते पण अगदी आयत्या वेळी. तुम्ही पण अशीच ट्राय करून बघा, म्हणजे मार्केटमधून आणायची झंझटच उरणार नाही. अगदी हवी तेवढी लगेच बनवून गरमागरम खाऊ शकतात. आपण इथं फक्त 50 ग्रॅम मैद्याची ही बनवून घेतली आहे. मस्तपैकी ह्या खरपूस तळून घेतलेल्या जिलेब्या आपण ऑलरेडी तयार करून घेतलेल्या गरमागरम पाकामध्ये घालूयात. जिलेबीचं एक दुसरं वैशिष्ट्य पहिलं म्हणजे जिलेबी तळताना ती कुरकुरीत झाली पाहिजे, हलकी झाली पाहिजे, आणि पाकात घातल्यावर तिने पाक आपोआप शोषून घेतला पाहिजे, म्हणजे ती पोरच झाली पाहिजे. या दोन्ही आपल्या वैशिष्ट्यांमध्ये ही जिलेबी खरी उतरली. आपण उर्वरित जिलेबी तळून घेऊयात आणि एका बाजूला काढून ठेवूयात. मी तुम्हाला त्याचं टेक्स्चर असंही शेवटी दाखवणार आहे. त्याआधी आता आपण शेवटचे 2 पदार्थ अगदी मजेदार असे बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतातच, लाईक आणि शेअर पण जरूर करा. एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण वाटीभर गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये 2 चमचे रवा घातला आहे, पाव चमचा ओवा क्रश करून घातला आहे, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद घातली आहे. सोबत मिक्सरला थोडंसं जिरं, 7-8 लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. मुठभर हिरवागार कोथिंबीर घेतला आहे. हे सगळं जाडसर फिरवून घेऊन हे सगळं त्या पिठात मिक्स करून आपण थोडं पाणी घालून एक घट्टसर डो तयार करून घेणार आहोत. तसं पाणी घालण्याची जास्त गरज पडली नाही. कोथिंबीरीच्या ओल्याव्याने ज्याचा डो हा बराचसा बनला होता. आता या डोपासून आपण मस्तपैकी छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. आजच्या थाळी व्यतिरिक्त तुम्ही लहान मुलांना टिफिनला लोणच्यासोबत
सोबत, जॅम सोबत किंवा एखाद्या चटणी सोबत ह्या पुऱ्या देऊ शकता. आता आपल्या ह्या कोथिंबिरीच्या मजेदार पुऱ्या सुद्धा तयार झाल्या आहेत. जिलेबीचा आता आपला आढावा घेण्याआधी माझ्या आवडीचा हा शेवटचा पदार्थ बनवून घेऊया, तो म्हणजे भजे. त्याच हिरव्या मिरच्या घेऊन भजे सुद्धा कंटाळले, त्यामुळे आपण आज लाल मिरच्यांची भजी करत आहोत. मित्रांनो, भज्यांसोबत आजची आपल्या संपूर्ण थाळीची रेसिपी पूर्ण झाली आहे. आपल्या सर्वांसाठी आता आपण संपूर्ण ताटच वाढून घेऊया आणि जिलेबी कशी झाली आहे ते सुद्धा बघूया. जिलेबी बनवून जवळपास 10 ते 15 मिनटं झालेले आहेत, तरी ती क्रिस्पीच आहे का आतमध्ये तुम्ही बघू शकता. चाशणी प्रॉपर ॲब्सॉर्ब झाली आहे का? हो, हे सगळं मी तुम्हाला दाखवण्यासाठी बोलतोय, कारण त्याची टेस्ट तर मी ऑलरेडी घेतलेली आहे. जिलेबी इतकी मजेदार झाली आहे, त्यातल्या वेलदोड्याचा फ्लेवर तर इतका अप्रतिम लागतोय. ती इतकी बेमालूम झाली आहे की कानामागून आली आणि तिखट झाली. अशा पद्धतीने जिलेबीने आजचा हा कार्यक्रम केलेला आहे. तुम्ही ओळखूसुद्धा शकणार नाही की ती झटपट इन्स्टंट 10-15 मिनिटांमध्ये बनवलेली जिलेबी आहे. तशी आपली संपूर्ण थाळीच अत्यंत मजेदार झाली आहे. तुम्हाला खूपच आवडली आहे. नक्की ट्राय करून बघा, मला कमेंट करून जरूर कळवा. भेटूया पुढील भागात अशाच मजेदार संपूर्ण रेसिपीसह. तोपर्यंत बघत राहा मयुरिका रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर.